आपल्यापैकी बहुतेकांना वजन ह्या संबंधी काही ना काही करायची इच्छा असते. म्हणजे बघा, आपल्या लक्षात आलेलं असतं की आजकाल आपलं वजन वाढलंय, पण त्यासाठी काही करायचं म्हटलं की आपल्याला नको वाटतं. कोण जीवाला त्रास देईल, नाही का? जे चाललंय ते बरं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपली सबब असते वेळ नाही, आळस. आणि मग होतं काय, आपण अजिबात शिस्त आणि नियम नसलेला असा आपला आहार असतो. कधीही, केव्हाही, काहीही. ऋतू बितूचा तर अजिबात विचार नाही करायचा. पण मला एक सांगा, ज्या शरीराच्या भरवशावर आपण आयुष्य जगतोय, त्या शरीराची जर आपण काळजी घेतली नाही तर कसं चालेल? आणि मग होतं काय, वजन खूप वाढतं, आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. आणि मग डॉक्टर जेव्हा तुम्हाला सांगतात ना की वजन थोडं कमी करा, तेव्हा आपण खडबडून जागे होतो. माझं काय म्हणणं आहे, आधीच जर ह्या गोष्टीचा विचार केला आणि वजनावर जरा नियंत्रण ठेवलं, खाण्यापिण्याच्या सवयी थोड्या बदलल्या, तर किती फायदा होईल. पण निदान एक गोष्ट जरी केलीत ना तरी खूप फरक पडेल. छोटासा बदल म्हणजे रात्रीचं जेवण लवकर घ्यायचं आणि ते सुद्धा हलकं. आणि त्यासाठी आपण 5 रेसिपीसुद्धा या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजपासूनच हा छोटासा बदल करा. त्यामुळे किती फरक पडतो हे तुम्हाला लवकरच कळेल. आता रात्रीचा आहार नेमका कसा असला पाहिजे हे आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये नेमके कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत ते सुद्धा आपण बघूया. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी घ्यायचे. आता आपण वेगवेगळ्या 5 रेसिपी बघणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात बदल करू शकता. आता ही खिचडी आपण अजिबात तेल न घालता भरपूर भाज्या घालून मस्त बनवू शकतो. आता इथे भिजवून उकडलेले शेंगदाणे म्हटलंय, पण तुम्हाला दुसरा काही पर्याय सुचत असेल तर तोही घेऊ शकता. आता इथे कडधान्यांना व्यवस्थित मोड आणायचे आणि खाताना पण ते अगदी चावून चावून खायचे आहेत, म्हणजे पचन व्यवस्थित होईल. इथे पण पालेभाजी भरपूर खायची आणि सोबत एखादी डाळ, कारण आपल्याला प्रोटीन पाहिजे. पण भाकरीचं प्रमाण कमी. इथे सुद्धा आवडीप्रमाणे आपण कडधान्य घेऊ शकतो आणि बेसनाऐवजी आपल्याला हवं तर ओट्स पावडर पण घालू शकतो. आता बघा, ही एक गोष्ट बदलायची म्हणजे त्याच्यासाठी थोडंसं प्लॅनिंग लागेल. ते प्लॅनिंग करा, कारण खूप आवश्यक आहे. आणि मला तर वाटतं पूर्ण फॅमिलीनी मिळून जर असं ठरवलं की रात्रीचं जेवण हे असंच घ्यायचं, तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल. आपलं पूर्ण कुटुंब पण एक शिस्तबद्ध होईल आणि हळूहळू
आपल्या ज्या खाण्याच्या सवयी आहेत ना त्या पण बदलत जातील आणि आपल्या सगळ्यांची एक अशी आपण म्हणतो की आहार शैलीच अशी होईल की त्याच्यासाठी विशेष काही वेगळं करावं लागणार नाही. त्यामुळे नक्की ही चांगली सवय लावून घ्या आणि मग हळूहळू तुमच्या रोजच्या पण रुटीन मध्ये थोडा चेंज करा. दुपारचं जेवण किंवा सकाळचा नाश्ता फार चमचमीत किंवा बाहेरचं खाणं जरा कमी करा. त्या हळूहळू सवयी होतील, पण आधी ही सवय बदला. आणि एक महत्वाची गोष्ट, रात्रीचं जेवण म्हणजे काहीतरी मस्त चटपटीत अशी अपेक्षा ठेवू नका. म्हणजे आधीच आपण ठरवलं पाहिजे की रात्रीचं हे जेवण जे हलकं असणार आहे ते खूप सात्विक ह्या प्रकारात मोडणार असणार आहे, कारण तेच आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये चव किंवा फार काहीतरी चमचमीत अशी अपेक्षा ठेवायची नाही. ते आपण चांगल्या आरोग्यासाठी खातोय हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपण किती आळशीपणा करत असू, आरोग्याकडे दुर्लक्ष करत असू, तरी ही एक गोष्ट जर सुरू केलीत ना तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सुद्धा आता त्या जीवनशैलीची एक भुरळ पडते. आणि संध्याकाळी हलकं जेवण घेण्याचा एक फायदा म्हणजे झोपताना बऱ्याच जणांना ऍसिडिटी किंवा पोट जड होतं, हे प्रॉब्लेम राहणार नाही आणि सकाळी उठल्यावर पण तुम्हाला एकदम हलकं आणि छान वाटेल. त्यामुळे रोजच्या धावपळीत तुम्ही कितीही बिझी असा, एक ही सवय बदलून घ्या, एक चांगली सवय लावून घ्या रात्रीच्या जेवणाची. त्यामुळे तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील.